गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये अडचणी येत नाही तो मनुष्य आहे का बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, लोक म्हणतात ना की पैसा जवळ ठेवा, वाईट काळामध्ये कामाला येईल। पण समर्थांनी काय सांगितलेलं आहे बरं? तुम्ही दररोज नामस्मरण करा, तुमच्या वाट्याला वाईट काळच येणार नाही। बघा, या अर्थामध्ये एवढी धन्यता आहे ना, हे शब्द जणू अमृतासारखे आहेत। म्हणजे काय? म्हणजे सामान्य मनुष्य आहे ना, तो स्वतःला पैसा माझ्याजवळ असावा म्हणून मला सुख निर्माण होईल असं विचार करत असतो। पण संत आहेत ना, संत तो विचार करत नाही की आपल्या वाट्याला तो काळच येणार नाही, त्यासाठी काय करावं लागेल ना। म्हणजे संत पुढचा विचार करणारे असतात। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, नामस्मरण हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये झालंच पाहिजे। ज्याप्रमाणे गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या, तो गाळ आहे ना तो आपोआप खाली बसेल। तसंच जीवनात आहे ना, कितीही तणाव निर्माण झालेले असले तरी डोकं शांत ठेवा, तो मार्ग नक्की सापडेल। पण आपण मात्र तसं करतो का? आपण नेहमी अहंकाराने भरलेला असतो। आपण नेहमी जेव्हा कोणतं संकट आलं, दुःख आलं, नम्रतेनं कधीच विचार करत नाही। म्हणजे आपण जेव्हा अहंकाराने भरतो ना, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये राग निर्माण होत असतो। म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यात येणारे अनेक संकट आपल्या नकळत टळून जातात आणि ते टळलेले संकट म्हणजे सद्गुरु कृपाच असते ना। म्हणून मनुष्यानं नामस्मरण कधीच सोडू नये। कारण ज्यावेळी अडचणी कितीसुद्धा येऊ द्या, पण प्रारब्धाच्या पुढे कुणीही जाऊ शकत नाही। त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की वादलामध्ये दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा, नियती मदत केल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे काय बरं? म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, पिकलेलं फळ आहे ना, हे 3 गुणांनी ओळखलं जातं। एक तर ते पहिलं नरम होतं, दुसरं म्हणजे अतिशय गोड होतं, आणि तिसरं म्हणजे त्याचा रंग बदलतो। त्याचप्रमाणे परिपक्व माणसाची ओळख आहे ना, ती सुद्धा 3 गोष्टीवरून करावी। प्रथमतः त्याच्या बोलण्यामध्ये नम्रता असायला हवी, दुसरं म्हणजे त्याच्या बोलण्यामध्ये गोडवा असायला हवा, आणि तिसरं म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास असायला हवा। बघा, ह्या 3 गुण आहेत ना, मनुष्याचं जीवन श्रेष्ठ करत असतात। म्हणून मनुष्याला या जीवनामध्ये हे 3 गुण मिळवायचे असतील तर काय करावं लागेल बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याने कर्मामध्ये राहायला हवं, मनुष्याने भक्तिमार्गामध्ये यायला हवं, मनुष्याने उपासना करायला हवी, मनुष्याने श्रवण करायला हवं। तेव्हाच 3 गुण येतील ना, आणि भगवंताला मनुष्याने रोज म्हणावं, हे सद्गुरू, हे सद्गुरू नाथा, मला प्रेमाने भरलेले डोळे दे, श्रद्धेने झुकणारं मस्तक दे, मदत करणारे हात दे, सतत मार्गावर चांगल्या मार्गावर चालणारे पाय दे, नामस्मरण करणारं मन दे, आणि अंतिम क्षणी श्वास तुझ्या चरणाशी विसावू दे। म्हणजे काय बरं? पण मनुष्य मात्र हे मागणं मागतो का कधी? कधीच मागत नाही। जेव्हा मनुष्याला मागण्याची वेळ येते ना,
तो मनुष्य धन संपत्ती गाडी बंगला याच गोष्टी मागत असतो. पण समर्थांनी सांगितल्याप्रमाणे जर या मनुष्यानं जर या गोष्टी मागितल्या ना, भगवंताच्या चरणी नतमस्तक झालो तर खरी भक्ती घडेल ना. पण मनुष्य तसा करतो का? कधीच करत नाही. जीवनात अडचणी तुमच्या कितीही असू द्या, पण चिंता केल्यावर त्या अजूनच जास्त होतात ना. म्हणून आपण हारून जायचं का? शांत राहिल्यावर त्या कमी होऊन जातात. संयम राखल्यास त्या संपूर्ण जातात. आणि परमात्म्याचे जर आभार मानले ना तर अडचणी आनंदामध्ये बदलून जातात. पण आपण मात्र तसं करतो का बरं? जेव्हा आपण दुःखामध्ये असतो ना, तेव्हा भगवंताची आपण आठवण काढतो. जेव्हा आपण सुखामध्ये असतो तेव्हा भगवंताला आपण विसरून जातो. मग असं करून आपल्या जीवनामध्ये समतोल साधेल का बरं? म्हणजे या समतोल मानासारखं कोणतं व्रत नाही, समाधानासारखं कोणतं सुख नाही, लोभासारखा कोणता आजार नाही, आणि दयेसारखं कोणतं पुण्य नाही. मग आपण एवढा मीपणा का करतो बरं? या सर्व गोष्टी आपल्याकडे आहेत का बरं? आपलं मन समतोल आहे का? आपलं समाधान आपल्या मनामध्ये आहे का? आपल्या जीवनामध्ये दयाभावना आहे का? या काहीच नसताना सुद्धा मनुष्य एवढा अहंकारी होतो. आणि हा अहंकार आहे ना, एक दिवस त्याला रसातळाला घेऊन पोचवतो, अधोगतीला घेऊन पोचवतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्या या सांसारिक जीवनामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये नुसतं सुखच येतं का? पण आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं ना, त्यावेळी शांत राहा, कुणाशीही काही बोलू नका. अशा वेळी डोळे आतून मनातल्या मनामध्ये स्वामींचं नामस्मरण करा. एक गोष्ट लक्षात घ्या की आपले समर्थ आहेत ना, आपले स्वामी आहेत, आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहीत असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या सुद्धा असतात. म्हणजे नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळामध्ये आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात आणि मनाला सुद्धा प्रसन्न वाटतं ना. अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला अगदी सहजगत्या मिळतात. आपल्याला खूप काही शिकायला सुद्धा मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल ना, त्यावेळी कुणावरही रागवू नका, कुणावरही राग काढू नका. नामस्मरण करणं आहे ना, तो सर्वात चांगला मार्ग आहे, तो सर्वात चांगला उपाय आहे. आपल्या मनामध्ये अशा अनेक प्रश्न निर्माण होत असतात. नक्की दैत्य कोण आणि दानव कोण, राक्षस कोण, नक्की यांच्यामध्ये फरक काय आहे? बघा, ऋषी कश्यप होते ना, त्यांच्या आश्रमामध्ये ध्यानात मग्न होते आणि त्यांच्या आजूबाजूला सजीव निर्जीव प्रत्येक गोष्ट शांत होती आणि त्यांचं मन भविष्याच्या विचारांनी व्याकुळ झालेलं होतं. त्या काळामध्ये देवता आणि असुर यांच्या सतत संघर्ष होत असे आणि या संघर्षांनी केवळ स्वर्गच नाही तर पृथ्वी आणि पाताल लोकी व्यापून टाकलेला होता. आणि कश्यप ऋषींच्या या 13 पत्नींपैकी 2 पत्न्या विशेष महत्त्वाच्या होत्या, दिती आणि दणू. दिती ही असुरांची माता म्हणून ओळखली जात होती आणि दणूच्या गर्भातून दानवांचा जन्म झाला ना. या दोघींपासून निर्माण झालेले असुर, दैत्य आणि दानव हे केवळ शक्तीलाच नव्हते तर ते देवतांना आव्हान देणारे बनलेले होते. पण या सर्वांचा उद्देश आणि स्वभाव एकसारखा नव्हता. असुर अंधकारातील लढवय्या होता आणि असुरीय दितीच्या गर्भातून जन्मले. त्यांचं उद्दिष्ट होतं की स्वर्गाचा ताबा मिळवणं आणि देवतांना हरवणं. पण सुरुवातीला ते ज्ञानवान आणि तेजस्वी होते ना, पण त्यांच्या महत्त्वाकांक्षांनी त्यांना अधोपथाला नेलं. ते पाताळ लोकांमध्ये राहू लागले, जिथे अंधार आणि गूढ शक्तीचं राज्य होतं. असुरांची ताकद प्रचंड होती, पण त्यांचा घमंड त्यांचं मोठं दुर्गुणच ठरला ना. म्हणून दैत्य पराक्रमाचे प्रतीक होते. दैत्य हे कश्यप ऋषी आणि दिती यांचे पुत्र होते.
पण त्या असुरांपेक्षा वेगळेच होते ना. त्यांच्या शौर्यानं पराक्रमानं त्यांनी वेगळं स्थान मिळवलं. हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष हे दैत्यकथेतील प्रमुख पात्र होती. आणि हिरण्यकश्यपाला त्यांच्या शक्तीचा इतका गर्व झाला की त्यानं स्वतःलाच देव मानलं आणि भगवान विष्णूवर त्यांचा राग उफाळून आला. परंतु त्यांचा पुत्र प्रल्हाद भक्तिभावाने भरलेला होता ना, ज्यामुळे नरसिंह अवताराचा जन्म झाला. आणि दानव या दडपणातून जन्मलेली क्रूरता म्हणजे दणूच्या गर्भातून जन्मलेल्या दानवांमध्ये एक वेगळीच ऊर्जा होती. सुरुवातीला ते शांत आणि साधे होते, पण देवतांनी त्यांना कमी लेखलं आणि त्यांच्या भूमिकांवर अंकुश ठेवला. यामुळे दानवांच्या मनामध्ये राग निर्माण झाला. आणि तो वृत्रासुर ह्या दानवांचा प्रमुखच होता ना, ज्याची कथा पाण्याच्या संकटाशी जोडलेली आहे. म्हणजे यक्ष खजिण्याचे रक्षक म्हणजे यक्ष आणि यक्षिणी हे जरी राक्षसांच्या वंशावतील असले ना, तरी ते वेगळ्या प्रवृत्तीचे होते. आणि यक्ष हे जमिनीतील खजिन्यांचे रक्षक होते. त्यांचं जीवन मोहक आणि गूढ होतं ना. आणि कुबेर यक्षांचा राजा हा लक्ष्मीचा जवळचा मित्र मानला जातो. तो धन संपत्तीचा कोषाध्यक्ष असून मानवांना श्रीमंतीचा आशीर्वाद देतो. आता हे राक्षस चांगले आणि वाईट यांचं मिश्रण. राक्षस हे ऋषी विश्रवा आणि त्यांच्या पहिल्या पत्नीतून जन्मले. त्यांचा स्वभाव असुरांपेक्षा वेगळा होता आणि हिंसकसुद्धा होता ना, क्रूर होता. पण सर्व राक्षस वाईटच होते असं नाही. बघा, हिडिंबा आणि घटोत्कच आहेत ना, हे महाभारतामध्ये चांगले राक्षसांचे प्रतीक होते, ज्यांनी पांडवांना मदत केली. पण रावण राक्षसांचा सर्वात शक्तिशाली राजा त्याच्या अहंकारामुळे विनाशाकडेच गेला ना. आता पाहूया पिशाच म्हणजे मृत आत्म्यांचा अंधार, स्मशानातील भयावह वातावरण. या पिशांचाही हाका ऐकू येते. ते मृत आत्मे असतात ना, जे मानवी शरीरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या वासना या कौर्यामुळं थरकापच उडतो ना. आता पुढे पाहूया वेताळ या चातुर्याच्या प्रतीक. म्हणजे पिशांच्या प्रमाणे वेताळ ही मृत आत्मे असतात, पण त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. ते झाडावर उलटे लटकलेले असतात आणि त्यांचा उद्देश असतो माणसाने त्यांच्या बुद्धिमत्तेने अडचणीत टाकणं. विक्रम वेताळ यांची कथा आजही त्यांच्या चातुर्याचं आणि गुंतागुंतीचं दर्शन घडवते. या सगळ्या पात्रांनी आहे ना भारतीय पौराणिक कथा समृद्ध केलेल्या आहेत. म्हणजे आपण हे सर्व पाहिलं ना की नक्की जो मनुष्य आहे तो मनुष्यामध्ये राहतो का बरं? तो राक्षस बनून जातो. आणि तो का बनतो बरं? कारण जे खावं नाही ते खातो. आता शाकाहारी प्राण्यानं जर मांसाहारी खाल्लं ना तर तो राक्षस बनेल किंवा नाही? तुम्हीच विचार करा. किती दिवस झाले आपण असं म्हणतो की मी आताच मांसाहारी सोडेल, मी आताच शाकाहारी होईल, पण आपण झालो का बरं? कधीतरी निश्चय आहे ना, ज्यावेळी आपण उपासनेला बसतो, ज्यावेळी आपण संकल्प करायला बसतो, त्यावेळी भगवंताकडे हे मागणं मागा, भगवंता माझ्या या मनावरील इच्छा आहे ना ती पूर्ण नष्ट होऊन जाऊ द्या, मला शाकाहारी बनवा. म्हणजे आपली भक्ती आहे ना ती भगवंतापर्यंत लवकर पोचते. जो शाकाहारी मनुष्य असतो ना तो शाकाहारी मनुष्य उपासनेमध्ये असतो, श्रवणामध्ये असतो. त्याची भक्ती आहे ना भगवंतापर्यंत लवकर पोचत असते. म्हणून आपण शाकाहारी बनायला हवं. ज्यावेळी मनुष्य शाकाहारी असतो त्यावेळी कोणतीही गोष्ट आहे ना त्याच्यावर अधीन होत नाही. म्हणून तो भगवंताचा सर्वात प्रिय भक्त बनतो. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, माणसाचं हे जीवन आहे ना ते दुःखांनी भरलेलं आहे. कधी कधी नकळत आपल्यावर आरोप होतात, कधी कधी आपल्यावर आरोप होऊन आपल्याला जेलमध्ये जावं लागतं. कधी कधी आपली इच्छा नसतानासुद्धा काही गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात. पण हे सर्व होतं कशामुळं?
हे सर्व होतं अवगुणांमुळं. आपले विचार आहेत ना, विचार आपली संगती आहे. आपली संगती दुर्गुणांमध्ये होतो. म्हणजे एखाद्या वाईट व्यक्तीचा स्पर्शसुद्धा आहे ना तुमच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण करत असतो. म्हणून आपली संगती आपण तपासायला हवी. आपण जे कर्म करतो ना, आपल्याला वाटतं की आपल्याला पाहणारा कोणी नाही, पण आपल्याला सतत भगवंत पाहत असतो. आणि जेव्हा सतत भगवंत पाहतो ना, तेव्हा आपला पूर्ण कर्माचा हिशोब आहे तो सर्व काही ठेवत असतो. पण आपण त्यामागे दुर्लक्षच करतो ना. बघा, तुम्हाला रामायण आठवत असेल, आणि रामायणामध्ये सीतेवर तो आरोप करणारा धोबी, बघा त्या धोब्याने आरोप का केले बरं? तुमच्या लक्षात आलं का? कारण तो धोबी आरोप करणारा होता तो कोण होता बरं? बघा, आपण ते सुद्धा पाहू. प्राचीन काळी बघा, मिथिला नगरीमध्ये एक महान राजा राज्य करत होता, ज्याचं नाव होतं जनक. आणि तो एक आदर्शच राजा होता ना. परंतु त्याच्या जीवनामध्ये एक दुःख होतं, त्याला कोणतंही अपत्य नव्हतं. आणि आपल्या राजासाठी एक वंशज असावा म्हणून त्यानं अनेक धार्मिक विधीसुद्धा केल्या ना. एके दिवशी यज्ञासाठी आवश्यक भूमी तयार करण्यासाठी राजा जनक स्वतः नांगर हातात घेऊन पृथ्वीवर नांगरत होता. आणि नांगराच्या फाळानं मातीमध्ये एक खोळ रेषा निर्माण झाली. आणि त्या रेषेमधून एक अद्भुत सुंदर कुमारी कन्या प्रकट झाली. राजा आश्चर्यचकित झाला. आणि त्या कन्येचं सौंदर्य अगदी देवांगणांना सुद्धा लाजवल असे होते. तिचे तेजोमय मुख आणि अलौकिक व्यक्तिमत्व पाहून राजाचं हृदय प्रेमानं भरून गेलं ना. ही कन्या नक्कीच कोणीतरी देवी आहे असं मनात येऊन त्यांनी तिला स्वतः उचललं आणि आपली कन्या मानून तिचं नाव ठेवलं सीता. आणि सीता मोठी झाली. तिच्या रूपाची आणि गुणांची कीर्ती होती ना, ती सर्व ठिकाणी पसरत होती. तिच्या मनाचा कोमळपणा होता, स्वभावातील गोडवा होता, मिथिलेतील लोकांच्या मनाला भावत होता. सीतेचा मुख्य आनंद होता ना, तो निसर्गामध्ये खेळणं आणि सख्यांबरोबर गप्पा मारणं. बघा, आपण पाहत आहोत की तो सीतावर आरोप करणारा धोबी होता ना, तो नक्की कोण होता? एकदा सीता आपल्या सख्यासमवेत उद्यानामध्ये खेळत होती. अचानक तिच्या नजरेमध्ये एक शुकपक्षी जोडपे पडलं. ते पक्षी पर्वताच्या शिखरावर बसून प्रेमाने गोड गाणी गात होते. सीतेनं त्यांची मधुर चर्चा ऐकली. आणि पृथ्वीवर श्रीराम नावाचा एक परम सुंदर राजा येईल. त्याची पत्नी जानकी म्हणजे सीता होईल. ते दोघे 11,000 वर्ष पृथ्वीवर आनंदाने राज्य करतील. धन्य ती जानकी, धन्य तो श्रीराम. सीतेच्या मनामध्ये विचार आला, हे पक्षी माझ्या जीवनाची कथा कशी सांगू शकतात बरं? त्यांना पकडून विचारूया. सीतेनं आपल्या सख्यांना आज्ञा केली, हे पक्षी पकडून माझ्यासमोर आणा. सख्यांनी शुक आणि शुकीला पकडून आणलं. आणि सीतेनं गोड आवाजामध्ये विचारलं, तुम्ही कोण आहात बरं? कुठून आला आहात बरं? राम कोण आहे आणि सीता कोण आहे? पक्ष्यांनी सांगितलं, देवी, आम्ही वाल्मिकी ऋषींच्या आश्रमातील पक्षी आहोत. वाल्मिकी ऋषींनी रामायण नावाचा एक महान ग्रंथ तयार केला आहे. आम्ही तो पूर्ण ऐकला आहे. राम आणि जानकीची कथा आम्हाला माहीत आहे. ते पुढे म्हणाले, पृथ्वीवर भगवान विष्णू राम म्हणून अवतरतील. त्यांच्यासोबत लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असे त्यांचे 3 भाऊ असतील. राम विश्वामित्र ऋषींसोबत मिथिलेला येतील आणि शिव धनुष्य तोडून तुम्हाला पत्नी म्हणून स्वीकारतील. सीतेनं शुक जोडप्याला सोडण्यास नकार दिला आणि त्यांना आपल्या बरोबर राहण्याचा आग्रह धरला. शुकीने विनंती केली, देवी, मी गर्भवती आहे, मला परत जाऊ दे, मी परत येईल. पण सीतेने अजिबात ऐकलं नाही. शेवटी दुःख आणि क्रोधानं शुकीने सीतेला शाप दिला, जसे तू मला माझ्या पतीपासून वेगळं केलं आहेस,
तसंच तुला गर्भवती अवस्थेमध्ये आपल्या पतीपासून वियोग सहन करावा लागेल हे शाप देतात शुकीने प्राण सोडले आणि राम नामाचा जप असल्यानं ती भगवानाच्या धामाला गेली. तिचा जोडीदार अत्यंत दुःखी झाला आणि म्हणाला, मी अयोध्येत जन्म घेईल आणि माझ्या शब्दांमुळे तुला पती वियोग भोगावा लागेल. त्या शुक पक्षानं पुढं अयोध्येतील धोबी म्हणून जन्माला आला. त्याचं नाव धोब्याच्या वंचनामुळं सीता गर्भवती अवस्थेमध्ये रामापासून वियोगच भोगते ना. तिला वनवासामध्ये जावं लागतं जिथे ती आपल्या मुलांना जन्म देते आणि सीतेच्या आयुष्यातील सर्व दुःख तिच्या पतीपासून झालेला वियोग आहे आणि तिच्या जीवनातील संघर्ष आहे ना, या सर्वांचा आरंभ आहे त्या शूक पक्षाच्या शापामुळे झाला होता. या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं बरं? की ज्या गोष्टी नियंत्रणात नाहीत ना त्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नका. दुसऱ्याच्या नातेसंबंधामध्ये अडथळा आणणं स्वतःसाठी संकट निर्माण करू शकतं. त्यामुळं आपल्याला संयम आणि शांतता आणि सहनशीलतेने वागलं गेलं पाहिजे. पण आपण हे करतो का बरं? म्हणजे जर आपण कर्मामध्ये चुकलो ना तर त्याचा परतावा आपल्याला द्यावाच लागतो, परतावा आपल्याला भोगावाच लागतो. म्हणजे देवतांना सुद्धा त्या गोष्टीचा परतावा द्यावा लागला, परतावा भोगावा लागला. आपण तर माणसं आहोत ना, तर आपल्याला सुद्धा तो परतावा भोगावा लागणार आहे. म्हणून कुणाशी कसं बोलावं, कसं चालावं, कसं राहावं, कसं वागावं हे आपणच शिकलं पाहिजे ना. समर्थांनी म्हणून सांगितलेलं आहे, जर तुम्ही भक्ती मार्गामध्ये असाल, जर तुमची प्रत्येक कामं नामस्मरणाने सुरुवात केली तर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा भगवंताचं नामस्मरण निर्माण होईल. तुमच्या जीवनामध्ये श्रीराम येऊन बसेल. मग जेव्हा या वैखरीमध्ये माझा भगवंत येईल ना तेव्हा वाईट कर्म आपल्या हातून घडतील का बरं? कधीच नाही ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये झालेल्या काही गोष्टी असतील ना, वाईट गोष्टी असतील, त्या सर्व विसरून जावा आणि नवीन दिवसाची सुरुवात करा. हा नवीन दिवस आहे ना तुमच्या जीवनाचं सार आहे. तुमच्या जीवनामध्ये एवढा आनंद निर्माण करेल ना की तुमच्या जन्मोजन्मांतरीचे सर्व पाप मिटून जातील. म्हणून आयुष्यामध्ये झालेल्या चुका आहेत ना त्या बोलत बसू नका, त्या सर्व विसरून जा. नवीन आयुष्याला सुरुवात करा. आपली पत्नी, पती, आई वडील, मुलं या सर्वांना एकत्र आणा आणि आपलं कुटुंब आनंदी ठेवा. हेच तुमच्या जीवनाचं सार आहे. भगवंताला कधी विसरू नका. बघा तुमच्या जीवनामध्ये एवढा आमूलाग्र बदल होईल ना, तुमचा संसार सुखाचा होईल. आताचं पुढचं आयुष्य आहे ते जर सुखात जगायचं असेल ना तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, आत्तापर्यंत तुम्ही किती गमावलं, तुमच्या आत्तापर्यंत तुमच्या तिजोरीमध्ये काही शिल्लक राहिलं का बरं? कधीच नाही ना. म्हणजे हे क्षणिक सुख आहे. हे क्षणिक सुख ते भोगल्यानंतर लगेच नासून जातं, ते कधीही टिकत नाही. पण जे टिकणारं सुख आहे ना ते भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. आणि जेव्हा भगवंताचं नामस्मरण आपण दरवेळेला आपण जर नामस्मरणामध्ये प्रत्येक कामामध्ये निर्माण करू ना तर तुम्हाला जन्मांतरीचे तुमचे वाईट कर्म आहेत ते सुद्धा नष्ट होऊन जातील आणि तुम्ही पुण्यात्माला निर्माण व्हाल. म्हणून नामस्मरणाला कधी विसरू नका. भगवंताचा कृपा आशीर्वाद घ्यावा लागत असेल ना तर नामस्मरण करावं लागेल. नामस्मरण तुमच्या जीवनाचं सार आहे आणि हे नामस्मरण तुमच्या मृत्यूनंतरसुद्धा तुम्हाला तारणार आहे. जे काही तुमच्यासोबत राहील ना ते फक्त भगवंताचं नामस्मरण आहे. म्हणून आजही वेळ गेलेली नाही. आजही विचार करू नका, फक्त नामस्मरण करा. निर्मळ मनानं भक्ती करा. भगवंत तुमच्या जवळ आलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.